हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इंद्रा जो आहे तो कामाला निघालेला असतो आणि तो राणीला रुमाल मागत असतो. राणी इंद्रासाठी रुमाल घेऊन येते आणि तेवढ्यात मालती म्हणते राणीला की माझ्या मुलाला कामाला लावून तू घरात आराम करतेस, तुला जराही लाज नाही वाटत का? तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो मालतीला बोलतो की हे बघ आई, प्लीज, राणी कुठलंही काम करणार नाही आणि हे सगळं मी माझं हँडल करेल, तू तिला काहीच बोलू नको, असं म्हणत तो तिथून निघून जातो. आणि त्यानंतर आता इंद्रा गेल्यानंतर इथे मालती जी आहे ती लगेचच राणीचा हात पकडते आणि बोलते की तू ना माझ्या मुलाला काहीतरी नक्कीच केलं आहेस. तर त्यानंतर आता इथे राणी जी आहे ती म्हणत असते की मालती मॅडम, हे पहा, मीही माझ्या पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आहे आणि हे पहा, मीही थोडेसे पैसे जमा केले आहेत आणि तेही काम करूनच. तर राणी जी आहे ती मालतीला ते पैसे दाखवत असते आणि त्यानंतर राणी बोलते की मी जे काही पैसे कमवले ते तिथे लिहून ठेवते. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की जर मी इथे लिहिले तर सरांना कळेल की मी काम करते आहे, पण सरांना हे कळू द्यायचं नाही. तर राणी मालतीला म्हणते की मालती मॅडम, हे जर मी इथे बोर्डवरती लिहिले नाही तर चालेल का? कारण ही एवढी छोटीशी रक्कम इथे लिहायला बरं वाटत नाही. जास्त रक्कम हळूहळू वाढत गेली तेव्हा मी सगळेच एकत्र लिहीन. तर तर मालती बोलते की ठीक आहे. असं म्हटल्यानंतर राणी ते पैसे तिथे देवासमोर ठेवते आणि पाया पडते. त्यानंतर राणी जी आहे ती स्वतःच्या अभ्यासाला लागते. अभ्यास करत असतानाच आता समोरून तिला इंद्रा येताना दिसतो आणि त्यावेळी आता इंद्राचे हाल तिला पाहवत नाही. इंद्राचा जो काही अवतार झालेला असतो तो काम करून खूपच जास्त खराब झालेला असतो आणि तो अतिशय त्रासून गेलेला असतो. त्याच्या पायाला जखम देखील झालेली असते आणि तो हळूहळू चालत येत असतो. तर असं पाहिल्यानंतर राणीला खूप वाईट वाटतं. राणी लगेचच इंद्राच्या जवळ येते आणि विचारू लागते की सर, तुम्हाला काय झाले? तुम्ही असे का चालताय? हे सगळं कसं काय झालं? तुम्हाला कसं काय लागलं? तर आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी, आज जे मी मशीन रिपेअर केले ना ते खूप जड होती आणि त्यामुळेच मला हे सगळं लागलं आहे. तर तिथे राणी बोलते की सर, तुम्ही अशी कामं करण्याआधी घरच्यांचा एकदा विचार करायचा ना. प्लीज, तुमच्या जीवाला बेतेल असं काम करू नका. तर आता इथे इंद्रा बोलतो की राणी, पण आपण जर काहीच केलं नाही तर पैसे कुठून जमा होतील? त्यासाठी मला हे करावंच लागणार. तर आता येथे राणीला इंद्राची खूप काळजी वाटत असते, पण इंद्राने मात्र ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी पैसा तो जमा करणारच. तर त्यानंतर आता इथे राणी बोलते की सर, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. असं म्हटल्यानंतर राणी जी आहे ती मध्ये जायला लागते. तेवढे तिथे मालती येते. मालतीलाही इंद्राची ही अवस्था पाहवत नाही, पण मालती स्वतः लगेचच बोलायला सुरुवात करते आणि त्यावेळी आबाही तिथे येतात आणि बोलू लागतात की मालती, तुम्हाला इंद्राची अवस्था दिसत नाहीये का? त्याने किती कष्ट करून हे पैसे कमावले आहेत आणि तुम्ही वेगळंच काहीतरी बोलता. तर आता इथे मालती बोलतं की मी काहीही सांगितलं तरी तो माझं काही ऐकणार नाही. तर त्यानंतर आता इथे आबा इंद्राला म्हणतात की इंद्रा, हे बघ, तू काम कर, पण तू असं स्वतःच्या जीवावर बेतेल असं काम करू नको, स्वतःची काळजी घे. तर त्यानंतर इंद्रा बोलतो की हो आबा, आता सगळं काही काळजीपूर्वक मी करेल, तुम्ही काळजी करू नका. तर त्यानंतर इंद्रा जो आहे तो लगेचच खिशातून पैसे काढतो आणि आईच्या हातावर ठेवतो. आईला बोलतो की आई, हे आजचे एका दिवसाचे पैसे आहेत, 30,000 रुपये. तू तुझ्या चार्टवरती जाऊन लिही. तर आता इथे मालती लगेचच ते पैसे घेते आणि चार्टवरती लिहून काढायला आतमध्ये जाते. तर त्यानंतर आबाही इंद्राची काळजी घ्यायला सांगतात आणि तेही आतमध्ये निघून जातात. आबांनी इंद्राला फ्रेश व्हायला सांगितलेलं असतं. इंद्रा आतमध्ये जातो आणि राणीला सांगतो की मी फ्रेश होऊन बाहेर येतो. तर आता राणीला इंद्राची अवस्था पाहवत नाही. राणी बोलते की सर, मला हे अजिबात सहन होत नाही. तुम्हाला असं काम करताना पाहून मला खूप त्रास होतो, पण आता मीही मागे हटणार नाही. तुम्ही काम करताय म्हटल्यानंतर मलाही हातभार लावायलाच हवा. असं म्हणत आता राणी ठरवते की नाही, तिने हे काम केलंच पाहिजे. इकडे उर्मिलाला कळालं आहे की इंद्राने एका दिवसाचे 30,000 रुपये कमावले आहेत. तर आता तिचा जळफळाट झालेला आहे. तिला वाटतं की जर इंद्राने असंच काम केलं तर लवकरात लवकर तो सगळे पैसे जमा करेल आणि त्याला आपली गरजही पडणार नाही. तर आता तिची चिडचिड होत असते. त्यानंतर आता इकडे विक्रांत रूममध्ये येतो आणि उर्मिला जी आहे ती बोलू लागते की विक्रांत, तुला कळतंय का? हे बघ, तो इंद्रा काम करून रोजचे पैसे कमवायला लागला आहे आणि असंच जर झालं तर त्याला आपली गरजच पडणार नाही.
आता काहीही झालं तरी त्याने पैसे कमवून घरी आणता कामा नये. तर आता इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की हे बघ उर्मिला, तू जरा शांत घे. आता तो जर दिवसाचे 30,000 रुपये जर त्याने कमावले, तर मला सांग, त्याला जी रक्कम कमवायची आहे ती किती मोठी आहे. 7 लाख रुपये जमा करायचे उर्मिला. जर दिवसाचे 30,000 जरी जमा केले ना, तरीही तो 7 दिवसात 7 लाख रुपये जमा करू शकत नाही. तू जरा डोकं चालव ना. तर आता उर्मिला खरंच त्याचा बारीक विचार करते. तिला वाटलं होतं की कदाचित इंद्रा जो आहे तो जास्तीचे कामं करून 7 लाख रुपये कमवूही शकेल. पण आता विक्रांतच्या सांगण्यावरून तिला कळालं आहे की खरंच हे पॉसिबल नाही आहे. इंद्रा एवढे पैसे कमवू शकत नाही. तर त्यानंतर ती बोलते की विक्रांत, तुला काय वाटतं, जर इंद्रा हे मशीन्स रिपेअर करण्याचं काम करत असेल तर हे काम रिस्की आहे की नाही. तर विक्रांत बोलतो की हो, हे काम तर रिस्की आहे. तर त्यावेळी उर्मिला बोलते की मग आपल्याला एक काम करायला हवं. जर हे काम रिस्की असेल तर आपल्याला आता लवकरात लवकर इंद्राला संपवावं लागेल. कारण आता आबा तर संपणारच आहे. जर इंद्राने पैसे गोळा केले नाही तर त्यांचा विषय तर इथेच बंद होईल. आणि जर आपल्याला असं करता आलं तर, जर मशीनचं काम करता करताच इंद्राला काही झालं तर त्या विक्रांतला इथे चांगला प्लॅन मिळालेला आहे. आणि विक्रांत इथे उर्मिलाचं कौतुकही करत आहे. आणि तो बोलतो की उर्मिला, आता तू जसं सांगेल तसंच होईल. तर आता विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण हसत हसत इंद्राच्या मृत्यूसाठी प्लॅन बनवत आहे. तर त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती इंद्रासाठी पाणी गरम करून आणण्यासाठी गेलेली असते. पण इंद्राला मात्र माहीत नसतं. राणी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते आणि इंद्राला सांगते की तुम्ही पोटावरती झोपा, मी तुमची पाठ वगैरे शेकून देते. तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की राणी त्याची काही गरज नाही. पण राणी मात्र त्याचं काहीच ऐकत नाही. तर आता राणीने त्याची पाठ शेकून देण्यासाठी गरम पाणी केलेलं असतं आणि त्या पिशवीमध्ये भरलेलं असतं. तर ते इंद्रा जो आहे तो तिथेच झोपतो आणि राणी त्याची पाठ शेकून द्यायला लागते. आणि त्यानेच इंद्राला आराम मिळू लागतो आणि राणीलाही त्यातून आनंद मिळतो. कारण जर सरांना बरं वाटत असेल तर ती काही करायला तयार होते. इंद्रा राणीचं कौतुक करत असतो. इंद्रा बोलतो की खरं तर राणी, तुझ्या हाताच्या जादूनेच मला बरं वाटतंय. त्या पेशवीचं मला काही वाटत नाही, पण माझ्या राणीच्या हातात काहीतरी जादू नक्कीच आहे. तर राणी बोलते की सर, तुम्ही पण ना काहीही बोलता. तर त्याचनंतर आता राणी बोलते की सर झोपा ना, किती वेळ जागे राहणार आहात, आराम करा. तर ते इंद्रा बोलतो की मला झोपायचं आहे, पण एक अट आहे, जर तू मला तुझ्या मांडीवर झोपू दिलंस तर मी झोपेल. तर राणी बोलते की सर, जर लवकरात लवकर झोपले नाही तर मला माझ्या कामालाही जाता येणार नाही. असं म्हणत राणी बोलते की ठीक आहे सर, पण तुम्ही लहान आहात का सर, तुम्ही झोपा ना. तर इंद्रा बोलतो की नाही राणी, मला झोपायचं आहे तुझ्या मांडीवरती. राणी बोलते की ठीक आहे. राणी लगेचच इंद्राचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेते आणि इंद्राला झोपे लावायचा प्रयत्न करते. तर तेवढ्यातच आता थोड्याच वेळाने इंद्रा झोपीही जातो आणि राणी बोलते की आता मला निघायला हवं, जेणेकरून कामाला उशीर होणार नाही आणि लवकरात लवकर घरी येता येईल. राणी आता इंद्रा झोपल्याच तिथून तिच्या कामासाठी निघालेली आहे. खरं तर कालच्या भागात तिचं स्वप्न आहे असं दाखवलं होतं, पण आजच्या भागात ती खरंच गाडी चालवण्यासाठी चाललेली आहे. तिला आठवतं की कशाप्रकारे इंद्राचे हाल झाले आहेत आणि तिलाही त्याची मदत करायची असते. तर राणी येते आणि लगेचच ती गाडी घेऊन स्वतःच्या कामासाठी लागते. आणि तर राणी गाडी चालवतच असते. गाडी चालवत असताना आता तिला लवकरात लवकर तिचं कामावरून घरी जायचं असतं. ती मनात म्हणत असते की सरांना कळायला नको की मी हे काम करायला इकडे बाहेर पडली आहे. तर इकडे इंद्राला जाग येते, कारण राणी अभ्यास करण्यासाठी लाईट्स ऑन ठेवत असते. पण इंद्राला मात्र झोप येत नाही. इंद्रा बोलतो की राणी, आता खूप वेळ झाला आहे, तूही झोप आणि मलाही झोपू दे, लाईट्स बंद कर, अभ्यास उद्या सकाळी उठून कर. तर त्यानंतर आता इथे इंद्राचं असं बोलणं राणीला ऐकायला येत नाही असं त्याला वाटतं. इंद्रा पुन्हा म्हणतो की राणी झोपली की काय, राणी ऐक ना, ही लाईट्स बंद कर आणि झोप आता. पण राणी तिथे नसते हे इंद्राला माहीतच नसतं. इकडे राणी गाडी चालवत असते आणि अचानकच गाडी बंद पडते. राणीला प्रचंड टेन्शन येतं की आता काय करायचं, गाडी तर बंद पडली आहे आणि लवकरात लवकर तिला घरीही पोचायचं असतं हे काम झाल्यानंतर. राणी गाडीतून खाली उतरते आणि काही करता येते का ते पाहते. तर राणी गाडीला चेक करते, तर तिथे गाडीची वायर तुटलेली असते.
आणि इकडे इंद्रा ओ बोल मात्र ना. उठून बसलेला आहे राणी राणी करत, आ पण राणी त्याला कुठेही दिसत नाही. पाणी ना ती प्यायचं. अभ्यास करताना दिसते, ना कुठे त्याच्या शेजारी दिसते. इंद्रा उठतो आणि आतमध्ये जाऊन पाहू लागतो. इकडे राणी गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असते. राणीने त्या गाडीचे बाणे वगैरे घेतले आणि ती ते वायर जोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तर इकडे इंद्रा बोलतो की ही राणी गेली कुठे असेल. मला आता आवाजही देता येत नाही मोठ्याने, कारण आई आणि आबा झोपले आहेत. त्यांना लगेच कळेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्याचनंतर आता इकडे राणी स्वतःचे पूर्ण प्रयत्न करत असते आणि इकडे हा इंद्रा आतमधून पाहून आलेला आहे. इंद्रा बोलतो की राणी आतमध्येही नाही. मग नेमकं गेली कुठे असेल. तर आता त्याला खूप टेन्शन येतं. तो बोलतो की एकदा फोन लावून पाहतो. आता इंद्रा फोन करत असतो, पण राणीचा फोन मात्र लागत नाही. तर त्याचनंतर इकडे राणीला प्रचंड टेन्शन येतं की जर सरांना कळालं की मी तिथे नाही, तर लवकरात लवकर मला घरी जायला हवं, राणी म्हणत असते. तर त्यानंतर आता इंद्रा राणीला शोधण्यासाठी रस्त्यावरही उतरला आहे. राणीला शोधत शोधत तो अगदी पुढे येतो आणि इकडे राणी गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत असते, पण गाडी मात्र तिला स्टार्ट होतच नसते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागात राणी जी आहे ती घरी आलेली आहे आणि इंद्रा स्वतःच्या कामासाठी निघणारच असतो. तेवढ्यात त्याला एक फोन येतो की जर एक मशीन नीट करून दिली तर तुला जागेवरच 1,00,000 रुपये मिळतील. तर इंद्रा बोलतो की ठीक आहे, मी हे काम करण्यासाठी रेडी आहे. असं म्हणत इंद्राने ती डील ॲक्सेप्ट केली आहे. तर ते काम असतं विक्रांतच्या फॅक्टरीमध्ये. आणि त्याचनंतर आता इथे इंद्रा जो आहे ते फॅक्टरीमध्ये येतो आणि ती मशीन रिपेअर करत असतो. त्यावेळी विक्रांतने त्याला मारण्यासाठी प्लॅन केलेला आहे. एकदा की तो मशीन रिपेअर करायला गेला तर तिथे एक गॅस सोडायचा आणि गॅसने त्याला त्रास होतो आणि ती रूम बंद करून घ्यायची. तर आता इंद्राला खूप त्रास होऊ लागलेला असतो आणि आता इथे विक्रांतला त्याला मरताना पाहायचं असतं. तर मित्रांनो, पुढील भागात नक्की काय होईल? राणी इंद्राला वाचू शकेल का? तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.